वडील मला बोलायचे, नक्की लाईफ मध्ये काय चालू आहे तुझ्या, की म्हणजे कमवतोय, सेव्हिंग पण नाही करत, कमवतोयस आणि तूच खातोयस. त्याला बॅक सपोर्टला माणसं आहेत, पण फायनान्शियली कोणीच नाही. तो त्याचा एकटाच आहे फायनान्शियली. आधी पण तो एकटाच होता, आताही तो एकटाच आहे. आणि त्याचं स्वप्न आहे की त्याच्या पाठीवर देशाचा झेंडा असावा आणि तो लवकरच तो पूर्ण करणार. आणि त्याच्यासाठी मी त्याला साथ देणार आहे. ते मला देशासाठी प्रेझेंट करायचं आहे, फ्लॅग घ्यायचा आहे देशाचा पाठीवरती. हॅलो, नमस्कार, जय शिवराय. मी राकेश मोरे, मिस्टर वसईश्री, मिस्टर कल्याणश्री आणि रनरअप मसलमेनिया श्री. वसईलाच कॉम्पिटिशन झाली ती पण. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र गोल्ड मेडलिस्ट 65 वेट कॅटेगरीमध्ये. तर आजपर्यंत जी गेल्या वर्षीपासून 2 वर्ष कंटिन्यू जी काय मेहनत घेतोय मी, ती अचिव्हमेंट तुम्हाला समोर बघायला भेटते. जसं की वसईश्रीमध्ये आपण टायटल विनर झालो, त्याची ट्रॉफी अचिव्हमेंट. जसं की हिंदू हृदय सम्राट श्री कल्याणला कॉम्पिटिशन झाली ती, तिथे पण आपण टायटल विनर झालो. आणि ध्यान महाराष्ट्र श्री 65 वेट कॅटेगरी गोल्ड मेडलिस्ट आणि मसलमेनिया श्री. तर ही जी काय लाईफमध्ये अचिव्हमेंट केले ती तुम्ही बघत आहात. आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये पण खूप सारे मला मेडल भेटलेत. खूप सारे मेडल आहेत पॉवर लिफ्टिंगचे, स्टेट लेवलचे. नॅशनलला चान्स भेटला होता मला, पण मी गेलो नाही, बॅड लक. ठीक आहे, जेव्हा पण आता पुढे चान्स भेटेल तर नक्की मी ट्राय करेन. मी फर्स्ट ऑफ म्हणजे खेडेगावातून आहे. जसं की माझं गाव कोकण रत्नागिरीमध्ये खेडमध्ये राहतो, आमडसगाव. आमडस गावामध्ये मधून मी पुढे माझी जर्नी स्टार्ट झाली. जसं की मी स्कूल लाईफ मध्ये एका स्टेजला जाण्यासाठी खूप धावपळ करत होतो. जसं की रनिंग मधून स्पोर्ट्स कोट्यातून मला पुढे जायचं होतं, पण तशी सिच्युएशन नव्हती, परिस्थिती नव्हती, प्रॉपर गायडन्स नव्हता. जसं की मी डिस्ट्रिक्ट लेवल खेळलो, त्याच्यानंतर स्टेट लेवलला गेलोच नाही, विभागापर्यंत खेळलो, पण विभागामध्ये मी गिव्हअप करायचो, म्हणजे हरायचो. त्याच्यानंतर प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे, न्यूट्रिशन नसल्यामुळे पुढे जाताच आलं नाही. बट ती जिद्द होती की एका लेवलला जायचं आहे मला. मग त्याच्यानंतर मुंबईला आलो. माझं 12 गावीच कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर 12 कम्प्लीट झाल्याच्या नंतर मुंबईला आलो मी. तर मी चिमाजी अप्पाला सकाळी अर्ली मॉर्निंग उठायचो आणि रनिंगला जायचो. की ओमकार शर्मा आणि इतर सारे फ्रेंड होते, तर आम्ही तिकडे अर्ली मॉर्निंगला प्रॅक्टिस करायचो रनिंगची, जेणेकरून रनिंग मधून मी एका लेवलला नॅशनलसाठी, देशासाठी रिप्रेझेंट करेन. ते माझ्या डोक्यामध्ये होतं. पण तिकडे तिकडे पण गायडन्स नव्हता प्रॉपर मला. म्हणजे कोणतरी एक कोच मागे उभा राहील ठामपणे, जेणेकरून मला सक्सेस भेटेल ती पुढे जाण्यासाठी. पण तिकडे मी थकून जायचो. रिअलिटी म्हणजे काय माहितीये काय, तिकडून जी रनिंग करून जो रेस्ट पाहिजे होता, ती रेस्ट भेटत नव्हती. तिकडून आल्याच्या नंतर मी जॉबला जायचो बिग बाजारला. अरे सकाळी अर्ली मॉर्निंग रनिंग करायचो, 10 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करायचो रनिंगची. त्याच्यानंतर मग डायरेक्ट 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत जॉब होता माझा. मग तिकडे जाऊन असं स्वेटिंगच्या घामावरतीच मी तिकडे म्हणजे जसं की एक स्पोर्ट्स पर्सन असतो, की मी काय करायचो, ओला कपडा करायचो आणि पूर्ण अंग पुसून काढायचो तिकडेच. आणि जेवढी रेस्ट करता येईल तिकडे, म्हणजे लंच साठी रूम होता, तर तिकडे जाऊन झोपायचो, रेस्ट करायचो. म्हणजे टेबलवरतीच चेअर होती, चेअरवरती बसायचो आणि टेबलावरती रेस्ट करायचो मी प्रॉपर तिकडे. तर असा रुटीन चालू होता तो पण. आणि त्याच्यामधून मी जिम पण करायचो. जिमची पण आवड होती खूप मला, की जिम मी अल्टरनेट डेज करायचो रनिंग
आणि जिम. एक दिवस जिम केली तर दुसऱ्या दिवशी मी रनिंगला जायचो. असं रुटीन चालू होतं मला माझा. आणि त्याच्यानंतर मला फ्रेंड सर्कल भेटले, की फ्रेंड बोलला की तू बॉडी चांगली आहे, तुझी फिजिक चांगली आहे, तर तू असा असा कोर्स कर. मग मी IFSI मधून पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स केला. आणि त्याच्यानंतर कोर्स केल्याच्या नंतर मी मुंबईला जॉबला लागलो. त्याच्यानंतर जो बोलतात ना, एक रुटीन मध्ये फ्रेंड सर्कल मध्ये बॉडी बिल्डिंग काय हा प्रकार मला माहित नव्हता. पॉवर लिफ्टिंग पण गेम काय मला माहित नव्हता. पण ऍज ए पर्सनल ट्रेनरचं वर्क काय आहे ते मी कोर्स केल्याच्या नंतर समजलं, की हा इथून 7 ते 8 हजार रुपये यायचे मला. ते माझ्या बॉडीवरती खर्च करायचो थोडेफार, आणि थोडे घरच्यांसाठी द्यायचो. आणि वडील वडील मला बोलायचे, वडील मला बोलायचे नक्की लाईफ मध्ये काय चालू आहे तुझ्या, की म्हणजे कमवतोयस, सेव्हिंग पण नाही करत, कमवतोयस आणि तूच खातोयस. म्हणजे फायनान्शियल स्टेबल नव्हतोच मी. म्हणजे असे लाईफ मध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत होते, तरी मी कंटिन्यू, म्हणजे जिद्द तर होती की करायचंच आहे काही करून. तर मी लाईन चेंज नाही केली, जे करत होतो ते कंटिन्यू ठेवलं. बॉडीचा खूप शॉकिंग होतो मी, की पर्सनॅलिटी चांगली पाहिजे. की मग त्याच्यानंतर प्रणव शेलतकर सर म्हणून भेटले, की त्यांना बोललो मी, सर की मला बॉडी बिल्डिंग करायची आहे, तर गायडन्स कराल काय. आणि नाही, मग शेवटी फायनली ते रेडी झाले आणि गायडन्स चालू केला. आणि मग मी तिथून जर्नी स्टार्ट झाली, बॉडी बिल्डिंगची जर्नी स्टार्ट झाली. तोपर्यंत लॉकडाऊन लागला, मग ते तिकडे स्टॉप झालं. मग त्याच्यानंतर तो खूप बॅड पॅच होता लाईफचा, की लॉकडाऊन मध्ये मी गावी गेलो पुन्हा. गावी गेल्याच्या नंतर जॉब नाही, काय फायनान्शियली आम्ही स्टेबल नव्हतो. घरी कमावणारा फक्त मी आणि माझा मोठा भाऊ, आम्ही दोघे कमावणारे फक्त. आणि आई वडील फक्त शेती करतात. एक मिनिट सर. लॉकडाऊन जवळजवळ 6 महिने चालूच होता कंटिन्यू. पण तिथे पण मी वर्कआउट स्टॉप नाही केला. पण आमची ग्रामपंचायतची जिम होती, तर तिकडे आम्ही अर्ली मॉर्निंगला जायचो, वर्कआउट करायचो. कंटिन्यू वर्कआउट ठेवला, की आमच्या जी गावातील मुलं होती या वाडीतील मुलं होती त्यांना घेऊन जायचो, आणि आम्ही वर्कआउट कंटिन्यू करायचोच. मी त्यांच्यामध्ये पण आवड निर्माण झाली. तर असा रुटीन चालू होता. आणि तिकडे म्हणजे एक केमिकल इंडस्ट्री आहे आमच्या गावी, लोटे म्हणून. तर तिकडे जॉबला जायचो. माझा वेट 72 होता. तिकडे जॉबला जाऊन मी खरोखर माझ्या बॉडीची वाट लावली होती, जेणेकरून मला ते, म्हणजे तो क्लायमेट सूट नव्हता होत बॉडीसाठी, की माझा 62 वेट आला 72 वरून. असं वाटणारच नाही की मी आहे. ते फोटो पण आहेत माझ्याकडे. तर ते चेंजेस होत होते. मग तो मी जॉब स्किप केला, सोडून दिला. आणि जो वडील सपोर्ट करायचे, की तू जाऊ नकोस, घरीच थांब, आपण बघू काहीतरी. लॉकडाऊन ओपन होत चालला. जसं लॉकडाऊन ओपन होत गेला तसं मी मुंबईला आलो. पण जिम चालू नव्हती झाली. मग रुटीन चालू होता. फायनली इकडेच साईडला विरारमध्ये मी
जसं जिम चालू झाल्या, ट्रेन तर बंद होत्या, जसं स्लोली स्लोली जिम चालू झाल्या, विरारला जॉब बघितला आणि चालू केलं मी. जिमचं वर्क चालू झालं आपलं. मग पीटी पण चालू झाला, थोडा स्टेबल होत गेलो. त्याच्यानंतर मग एक फ्रेंड भेटला, त्याच्यानंतर मग जिम ओपन केली आम्ही स्वतःची. लोकल आहे पण व्यवस्थित आहे. इक्विपमेंट जसं की सांगितलं मी, आता आपल्याच जिम मध्ये जाणार आहोत आपण. बघूया आपण जिम कशी आहे आपली. तर मग जिम ओपन केली आम्ही आणि त्याच्यानंतर स्टेबल होण्यासाठी पहिल्यांदा मी पॉवर लिफ्टिंग चालू केली. पॉवर लिफ्टिंग तर मी तिकडून जिमचं सर्व बघून गोरेगावला प्रॅक्टिसला जायचो अर्ली मॉर्निंगला. मधुकर दरेकर सर ह्यांच्या गायडन्स खाली पॉवर लिफ्टिंग करत होतो. तिकडे फ्रेंड सर्कल होते, शुभम सर होते, सुधीर सर होते. सुधीर सर म्हणजे जे आता बोललात तर तुम्ही, फ्रेंड पण आहेत माझे, भाऊ पण आहेत आणि कोच पण आहेत, गुरुजी. त्यांना प्रेमाने गुरुजीच बोलतो मी. सरांनी समजवलं खूप. लाईफ मध्ये खूप सारे प्रॉब्लेम पण आले, पण जो गायडन्स पाहिजे होता ना मला, म्हणजे देवासारखे देवासारखे उभे राहिले असतील सुधीर सर माझ्या मागे. तुमचं ड्रीम काय आहे? ड्रीम म्हणजे मला देशासाठी प्रेझेंट करायचं आहे, फ्लॅग घ्यायचा आहे देशाचा पाठीवरती. स्वप्न आहे ते माझं. नक्कीच पूर्ण होईल. नक्की नक्की सर. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या बॉडी बिल्डिंग साठी कोण मेहनत करते जास्त करून? तुम्ही सांगा. जसं की वाईफचा खूप सपोर्ट आहे मला. जसं की न्यूट्रिशन करण्यामध्ये, अगदी डाएटचे मील करण्यापासून अर्ली मॉर्निंग ते इव्हिनिंग मध्ये खूप सपोर्ट करतात. हे माझं ते कामच आहे. त्याचं नाव रोशन होतंय तर मी हा सर्व करायला तयार आहे. त्याचं नाव होतंय, त्याच्या मागे मागे माझंही नाव होतंय. मला सर्वजण, आता मी माझ्या आईच्या माहेरी जाते, म्हणजे माझ्या माहेरी जाते, तेव्हा जी माणसं मला भेटतात ती माणसं मला अशी बोलतात, अरे तू त्या वसई राकेश मोरे याची वाईफ आहेस ना. मग मला तिथे खूप प्राऊड फील होतं. मग मी त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला तयार आहे, कारण त्याच्यामुळे माझंही नाव होत आहे. मी खूप हॅप्पी आहे की त्याच्यामुळे माझं नाव होत आहे. माझ्या आई वडिलांनाही खूप त्याच्यामुळे आजकाल ओळखतायत की हा तुम्ही, तुमचं जावई आहे ना तो, तुमच्या जावयांची जिम आहे ना ती. असं खूप सारं लोक मिळतात आणि भेटतात की बोलतात असं. म्हणजे वसई श्री हे असं आहे की आपल्या एरियातली कॉम्पिटिशन आहे मोठी. तर ते जसं की मार्केटिंग होते ना त्याप्रमाणे आहे. तर तिथून माझी ओळख निर्माण झाली. तो एक स्टेज चांगला मला भेटला. कधी असं वाटलं नाही कंटाळा तुम्हाला? कंटाळावरून असं आला की मध्ये मध्ये मला मॅडम बोलतात की बस झालं आता, कारण बस झालं. कारण ते सिच्युएशन असते. सर तुम्हाला पण माहित आहे की तो कॉम्पिटिशनचा पिरियड असतो, 4-5 दिवस आधी वॉटर होल्ड करते, चिडचिडा पण होतं. म्हणजे एक तरी चुकीची गोष्ट पडली घरामध्ये आल्याच्या नंतर, इकडे तिकडे गोष्टी असल्याच्या नंतर चिडचिड होते. मग ते राग कुणावर काढायचा किंवा कोण आहे राग काढणारा, तर ह्यांच्यावर राग निघतो. मग त्याच्यानंतर मग ह्यांचा रिप्लाय, मॅडमचा रिप्लाय असतो की हा बस करा आता, तुम्ही खूप केलं आता. पण मी बोललो मग मलाच ते बरोबर नाही वाटत. मग मी सॉरी बोलून फायनली, कधी कधी भांडणं पण होतात आमच्यामध्ये, पण मग फायनली लास्टला सॉल्व होतं. ह्याने एवढी मेहनत घेतलीय, खूप मेहनत घेतलंय पहिल्यापासूनच. मी माझ्या डोळ्याने बघितलंय. त्याच्या घरचेही बोलतात की त्याने लहानपणापासून खूप मेहनत घेतली. त्याला बॅक सपोर्टला माणसं आहेत, पण फायनान्शियली कोणीच नाही. तो त्याचा एकटाच आहे फायनान्शियली. आधी पण तो एकटाच होता, आताही तो एकटाच आहे. आणि त्याचं स्वप्न आहे की त्याच्या पाठीवर देशाचा झेंडा असावा, आणि तो लवकरच तो पूर्ण करणार. आणि त्याच्यासाठी मी त्याला साथ देणार आहे.
ऑल दी बेस्ट सर तुमच्या मिस्टर इंडियासाठी. थँक्यू सर, थँक्यू. नक्कीच गोल्ड मेडल भेटेल. थँक्यू. नक्की माझा प्रयत्न असेल की मी माझा बेस्ट देईन आणि लवकरात लवकर जे काही स्वप्न आहे माझं ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. बघूया, होपफुली जेव्हा जेव्हा चान्स भेटेलच मला, तसे प्रयत्न असतील तेव्हा नक्की मी माझा बेस्ट देईन. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.